मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस नागपूरचे बाहेरच्या नेत्यांना असं वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीये। राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरचं ठरवलंय, मी आता सर्टिफाईड नागपूरकर आहे। राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही, मग घरात बसलेल्यांना कळते का? मुंबईकर विरोधकांचं डिपॉझिट जप्त करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। जन्म कुठे झाला यापेक्षा तुमची मातीसोबत निष्ठा किती आहे हे महत्त्वाचं आहे। राज ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेवरून योगेश कदमांचं प्रत्युत्तर। स्क्रिप्ट रायटर बदला, फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टोला। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईला राज्यापासून कुणीही तोडू शकत नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। भाजपवाले पहिले नाकाने कांदे सोलत होते, आता सत्तेचा मोह त्यांच्यासारखा कोणालाच नाहीये। भास्कर जाधवांची टीका। विधानसभेत माझ्यासमोर बसलेले फडणवीसच फक्त ओरिजिनल भाजपचे, जाधवांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू वैफल्यातून एकत्र आलेत, खासदार सुनील तटकरेंची टीका। तर सपकाळांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाहीये, तटकरेंचा हर्षवर्धन सपकाळ यांना टोला। पंतप्रधान पदासाठी सध्या व्हॅकन्सी नाहीये, 2029ला देखील मोदीच पंतप्रधान होणार। पंतप्रधान होणार का या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। दोन्ही ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये सभा होणार। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती ठाकरे बंधूंच्या सभेचं आयोजन। नाशिकमधील सभेतून ठाकरे बंधू कोणावरती टीकेची तोफ डागणार याकडे सर्वांचं लक्ष। शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत पहिल्यांदाच समोरासमोर। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट। पुणे कितीही मोठ्या बापाचं असू द्या, मी गुंडगिरी मोडून दाखवेन। त्यांची अंडी पिल्लं ही मला माहिती आहेत, गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरायचं नाही। पुण्यातील सभेत अजित पवारांचं आवाहन। निवडणुकीच्या आधी भांडण झाल्यासारखं दाखवतील आणि नंतर गुंफू सत्तेच्या माळा करतील, अजित पवार महेश लांडे यांच्या वादावरती सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणली, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा रोहित पवारांवर आरोप। तर केदार जाधव यांच्या मागे एक मोठी शक्ती उभी आहे, सोसायटीच्या निवडणुकीत देखील भाजपचं लक्ष आहे, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। रोज खा मटण आणि कमळाचं दाबा बटण, शेवटच्या 8 दिवसात रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील। नांदेडमधील प्रचार सभेत खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। पवार कुटुंब सोबत राहावं अशी इच्छा आहे, मात्र राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत, रोहित पवार यांचं वक्तव्य। जिल्हा परिषदेतही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना बघून युतीचे रोहित पवार यांचे संकेत। दहशतवाद्याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मुंबईतील 5 आमदारांनी एका याचिकेवर स्वाक्षरी केली। एका बाजूला अस्लम शेख, दुसऱ्या बाजूला हारून खान, अमित साटम यांचा आरोप। पुण्यामध्ये उमेदवाराच्या विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा भाजप उमेदवारावरती आक्षेप, तर आरोप देखील असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या दत्ता बहिरट यांचा माजी आमदार अनिल भोसलेंवर गंभीर आरोप। तर महिला उमेदवार म्हणून विरोधक मला टार्गेट करतात, रेश्मा भोसलेंची प्रतिक्रिया। अंबरनाथमधील 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर नोटीस बजावणार। भाजपमध्ये प्रवेश केलेले 12 नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलेत, सचिन सावंत यांची माहिती। लोकांचं काम करण्यासाठी पुणे पिंपरीमध्ये एकत्र काम करतोय। पुणे पिंपरीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र, तर इतर ठिकाणी मगिया म्हणून लढतोय, सुळेंकडून स्पष्ट। दोन्ही पवार एकच आहेत, दोन्ही पवारांनी भाजपला उल्लू बनवलं, प्रकाश आंबेडकरांची टीका। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये नुरा कुस्ती, अजित पवार शरद पवारांचेही झाले नाहीत, इतरांचे काय होणार? असदुद्दीन ओवेसी यांची अजित पवारांवर टीका। सांगलीच्या मिरजमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार आझम काझी यांच्यासह 8 जणांवरती कारवाई, तर भाजपकडून राजकीय सूडबुद्धीनं कारवाई, आझम काझी यांचा आरोप। राज ठाकरेंकडून ठाण्यातील मनसे शाखांना भेटी देत उमेदवारांचा प्रचार। राज ठाकरेंकडून आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याजवळील पुतळ्याला अभिवादन। महायुतीच्या उमेदवारांसाठी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा प्रचार। कल्याणमधील 4 उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येणार, श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त। वसई विरार महापालिकेमध्ये 16 तारखेला आय लव्ह महादेव म्हणणारा महापौर असणार आहे। विकास करायचा असेल तर महापालिकेवरती भगवा फडकवा, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया।
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, सत्ताधाऱ्यांनी पुण्याचा नियोजन शून्य विकास केलाय, 3 पक्षाचे सरकार पुणे शहराचे लचके तोडतंय, पृथ्वीराज चव्हाण यांची महायुतीवर टीका. पुणे मेट्रो काँग्रेसच्या काळात झाली, 10 वर्षे आपल्याला फसवणाऱ्या नेत्यांना जाब विचारा, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. चंद्रकांत खैरेंचं काहीही राहिलं नाही, खैरेंना आता हिमालयात पाठवून द्यावं लागेल. संदीपान भुमरेंची चंद्रकांत खैरेंवर टीका, तर खैरेंना मराठीही वाचता येत नाही, निवडणुकीनंतर त्यांचं एक प्रकरण बाहेर काढतो, चंद्रकांत खैरे यांचा भुमरेंना टोला. फडणवीसांच्या चंद्रपूर दौऱ्यामध्ये जोरगेवार मुनगंटीवार एकमेकांना बघत नव्हते, विजय वडेट्टीवार यांची भाजप नेत्यांवर टीका. तुम्ही एकमेकांना बघा आणि काँग्रेसला मत द्या, विजय वडेट्टीवार यांचं मतदारांना आवाहन. देशात हिंदूंच्या शंकराचार्याची 4 शक्तीपीठं आहेत. बाबा महाराज सातारकर आता हयात नाहीत, पण इंदोरीकर महाराजांना शंकराचार्य का करत नाहीत? प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रश्न उपस्थित. धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील नकाणे परिसरामध्ये ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचे बॅनर अज्ञातानं फाडले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा उमेदवार भूषण पाटील यांचा आरोप. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून हल्ला झालेला हाजी सलीम कुरेशी यांची भेट. ऐन महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये काल वॉर्ड क्रमांक 92 मधील शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कुरेशी यांच्यावरती चाकू हल्ला. भाजपच्या गाण्यावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेणं लॉजिकल वाटत नाहीये. निवडणूक आक्षेपानंतर संगीतकार अवधूत गुप्ते यांची पहिलीच प्रतिक्रिया. जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले, जे गेले त्यांना जाऊ द्या, एक गेला तर दुसरा आहे. भाजप सोडून गेलेल्यांवरती अशोक चव्हाणांची टीका. भंडाराच्या मोहाडीमधील बोथली गावात झेडपी शाळेमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांचा संताप. वारंवार मागणी करून देखील शिक्षण विभागाचं दुर्लक्ष झाल्यानं पालक संतापले. जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकांनी टाळं ठोकलं. पुण्याच्या नारायणगावमध्ये कृषी केंद्राच्या वतीनं कृषी महोत्सवाचं आयोजन. कृषी प्रदर्शनामध्ये कृषी अवजार, बी बियाण्यांच्या दालनांचाही समावेश. रत्नागिरीच्या खेडमध्ये PFAS रसायन तयार करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधामध्ये आंदोलन. आंदोलनामध्ये सर्वपक्षीय संघटनांचा सहभाग. तर हे रसायन नष्ट होणार नसून पर्यावरणाला धोकादायक असल्याचा देखील आरोप. मुंबईतील अवैध बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरी संदर्भात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अहवाल सादर. टाटा इन्स्टिट्यूट समाज विज्ञान संस्थेच्या अभ्यासासंदर्भात अंतिम अहवाल. साताऱ्याच्या औंधमध्ये यमाई देवी यात्रेनिमित्त श्वान शर्यतीचं आयोजन. महाराष्ट्र, कर्नाटकासह राज्यातील 110 नामांकित ग्रेहाऊंड श्वानांचा या शर्यतीमध्ये सहभाग. श्वानप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती. पुण्याच्या भोरमध्ये बेकायदा दगड वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर तहसील विभागाची कारवाई. डंपर मालकांना 3 लाखांचा दंड ठोठावला. आम्ही राष्ट्रवादी सारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवगीत प्रदर्शित. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. छत्रपती संभाजीनगरमधील इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल. काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीवरती गुन्हा दाखल. काल राडा झालेल्या बायजीपुरा भागात असदुद्दीन ओवेसी यांची पायी रॅली. नाशिकमध्ये प्रचाराच्या पैशावरून 2 महिलांमध्ये हाणामारी. अंबड पोलीस ठाण्याबाहेरच हाणामारी. तर व्हिडिओ व्हायरल. प्रचारासाठी गेलेल्या महिलांना पैसे न दिल्यानं वाद झाल्याची माहिती. नागपुरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणारे योगेश काळेंवर हल्ला. अज्ञातांकडून धारधार शस्त्रानं वार. तर मेयो रुग्णालयामध्ये काळे यांच्यावरती उपचार सुरू. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू. नाशिक मनपा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचा अनोख्या पद्धतीने प्रचार. नागरिकांना आपल्या उत्पन्नाचं कागदपत्र दाखवत मतांची मागणी. अकोल्याच्या बाळापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेने नितीन देशमुख यांच्या पोस्टरला काळं फासलं. नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदेंचा सैतान आणि गद्दार असा उल्लेख केल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक. उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचा पट्टा हा अज्ञातांनी जाळला. विठ्ठलवाडी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे 2 जणांना अटक. पनवेलमध्ये शिवसेना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांचा सहभाग. प्रचार रॅली दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन. भिवंडीतील बॉम्बे ढाबा नावावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप. मनसैनिकांनी ढाब्यावरती नावाचे बॅनर फाडले. बॉम्बेऐवजी मुंबई नाव लिहिण्याची मनसेची मागणी.
उद्धव ठाकरेंकडून भीमा कोरेगाव आयोगात प्रतिज्ञापत्र दाखल. वकील असीम सरोदे यांनी प्रतिज्ञापत्र केलं दाखल, तर उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू या प्रतिज्ञापत्रात मांडली.